जय गजानन। कुंभ राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 हा महिना कसा जाणार आहे, काय अप्स अँड डाऊन असणार आहेत या महिन्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये काय घडामोडी घडणार आहेत हे आपण बघणार आहोत टॅरोद्वारे आपण गायडन्स घेणार आहोत, टॅरोद्वारे आपण प्रिडिक्शन घेणार आहोत की काय घडामोडी घडतात, काय अप्स अँड डाऊन आहेत म्हणून. सो या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपापल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि या रिडिंगला रेझोनेट व्हायचंय. तुम्हीही घ्या तोपर्यंत मी पण घेईन. चला तर आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण नेहमीप्रमाणे जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा असणार आहे. महिना तर पॉझिटिव्ह आहे, पण खूप घाई करत आहात तुम्ही, प्रत्येक गोष्टीमध्ये घाई चाललेली आहे. तुम्हाला फ्रीडम आहे, ॲथॉरिटी मिळणार आहे, चेंजेस होण्याची, पॉझिटिव्ह चेंजेस होण्याची वेळ आलेली आहे. खूप चांगला महिना आहे तुमच्यासाठी, बेस्ट महिना आहे. फक्त एवढं आहे की खूप वेगाने पुढे जातायत तुम्ही, खूप वेगाने धावतायत, तर ते धावू नका. थोडंसं स्लोली काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, स्टेबली काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. ओव्हरऑल तर महिना चांगला आहे, वाईट आहे असं नाही. फक्त अतिघाई संकटांना आमंत्रण देई तशा गोष्टी होणार आहेत. अतिघाई करू नका. जितक्या जोरामध्ये आपण पळत असतो आणि जर ठेच लागली तर ती ठेच तेवढीच मोठी लागते, आणि तेच जर तुम्ही हळू चालत असले तर ठेच एवढी मोठी जोरात लागत नाही, ती नाजूकशीच असते, ती नाजूकशीच जखम बनून राहते. सो तोच प्रकार आहे की छान आहे महिना, सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, पॉझिटिव्हच घडणार आहे. तर मग याच्यामध्ये तुम्हाला घाई करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. तुम्हाला सगळं काही वेळेच्या अगोदरच पाहिजे तर तसं होणार नाही, तशा सगळ्या काही गोष्टी होत नाहीत. सो हळूवार करा, युनिव्हर्स तुम्हाला सपोर्ट करतीलच. आता आपण बिझनेसच्या बाबतीमध्ये बघायचं म्हटलं तर बिझनेसमध्ये तुम्ही खूप असं चॅप्टरपणा करून बिझनेस करत आहात. खूप म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप हुशार आहात, तुमच्याकडे खूप टॅलेंट आहे ॲक्च्युअलमध्ये आहे, पण मग त्या टॅलेंटचा तुम्ही चुकीचा वापर करत आहात. चुकीच्या पद्धतीने, म्हणजे लोकांच्या याच्यामध्ये तुम्ही खूप मन दुखवून तुम्ही व्यवसाय करत आहात. तुम्हाला लोकांचं मन दुखवत असतानाही तुम्हाला असं काहीच वाटत नाहीये. तुम्हाला फक्त तुमचं यश कसं मिळतंय एवढंच तुम्हाला लक्षात आहे. सो असं काही करू नका. कारण गोष्ट अशी असते की आपण जे काही करतो, आणि बोलतानाही तुम्ही खूप हार्शली बोलत असाल तर पोलाइटली बोला, पोलाइटली सगळ्या काही गोष्टी करा. बघा, आता जरी तुम्हाला सगळी सिच्युएशन छान वाटत असली, आता जरी तुम्हाला वाटत असेल की हो मी किती छान पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या, मी किती छान पद्धतीने केलं, असं जर तुम्हाला वाटत असेल, सो हे तात्पुरतं असेल. मग ही पण गोष्ट लक्षात ठेवा. कुठलीही चुकीची गोष्ट किंवा कुठलीही चांगली गोष्ट कायमस्वरूपीसाठी राहत नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. लोकांना दुखवून, लोकांच्या भावनांना ठेच पोचवून तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुमचं थॉट प्रोसेस इतकी निगेटिव्ह झालेली या महिन्यामध्ये की तुम्हाला असं वाटत आहे की चांगल्या चांगल्या गोष्टी करून कदाचित तुम्हाला अनुभवही तसे आले असतील तुमच्या आयुष्यामध्ये, ही पण गोष्ट तेवढीच खरी. त्याच्यामुळे तुमची थॉट प्रोसेस अशी झालेली आहे की चांगलं करून कोणाचं चांगलं होत नाही, पण मग चुकीचं करून पण ते स्टेबिलिटी राहत नाही, चुकीचं करून पण आयुष्यभर तुमच्यासाठी त्या गोष्टी चांगल्या राहणार नाहीयेत, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सो ब्लेसिंग गायडन्स एवढंच आहे की चांगल्या मार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न करा, चांगल्या मार्गाने व्यवसाय करण्याचा प्रयत्न करा. लोकांना जितकं कमी दुखवू शकाल तितकं कमी दुखवा, चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. आता आपण परिवाराविषयी जाणून घेऊ की परिवार कशा असणार आहे. परिवारामध्ये तुमच्यासाठी तुम्हाला फॅमिली एक चान्स देत आहे किंवा तुम्ही फॅमिलीला एक चान्स देत आहात. जे फॅमिलीने तुमच्यासोबत काही गोष्टी चुकीच्या करण्याचा प्रयत्न केला होता, किंवा ज्या काही गोष्टी वादावाद असतील, गैरसमज असतील तुमच्यासोबतचे, किंवा परिवारामध्ये अशा बऱ्याचशा छोट्या मोठे अप्स अँड डाऊन असतात, आर्थिक असेल, व्यवहारिक असेल, मानसिक असेल, असं जिथं तुम्ही एकमेकांना म्हणजे दुखवलेलं होतं, तर तुम्हाला एक चान्स मिळतोय की सगळ्या काही गोष्टी. बघा, खूप कमी लोक असतात, खूप कमी परिवार असतो की ज्यांना सेकंड चान्स मिळतो.
जर तुम्हाला सेकंड चान्स मिळालेला आहे तर सेकंड चान्सचा चांगला उपयोग करून घ्या. सेकंड चान्सला त्या एनर्जीला, त्या ब्लेसिंग्सला युटिलाइज करा. योग्य पद्धतीने त्याला तुम्ही वापर करा. जर समोरचा तुमच्यावर परत एकदा विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुम्ही परिवारावर, तर एकदा ह्या गोष्टी सांगून म्हणजे बोलून क्लिअर करून घ्या की मी एकदा विश्वास ठेवतोय, आता ह्या विश्वासाला तडा जायला नको वगैरे. ह्या गोष्टीही तुम्हाला सांगायच्या आहेत. बाकी ओव्हरऑल महिना मग चांगलाच असणार आहे. खराब असेल असं काही नाहीये, चांगलाच असेल. फक्त ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्या नोटवरच राहू देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपलच्या बाबतीमध्ये विचार करायचा म्हटला तर कपलच्या बाबतीमध्ये स्टेबिलिटी आहे. जर तुम्हाला बेबी कन्सीव्ह करायचा असेल तर बेबी कन्सीव्ह करू शकतात. तसे चान्स आहेत तुमचे या महिन्यामध्ये. स्टेबिलिटी राहणार आहे. तुमचा पार्टनरही तुम्हाला महत्त्व देईल, तुम्हीही तितकंच महत्त्व तुमच्या पार्टनरला देणार आहात. तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक स्टेबिलिटी आहे. तुमच्याकडे ॲथॉरिटी आहे की तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्ही काही निर्णय घेऊ शकतात आणि तुम्ही इतकेही कॅपेबल आहात की तुम्ही तितकं म्हणजे त्याचा डिसिजन तितकं चांगला घेणार पण आहेत. म्हणजे असं नाही की तुमच्याकडे ॲथॉरिटी आहे तर याचा गैरफायदा तुम्ही उचलाल किंवा गैर पद्धतीने काही गोष्टी कराल, असं काही नाहीये. चांगल्याच पद्धतीने कराल, चांगलंच कराल, हे पण गोष्ट तेवढीच खरी आहे. सो आता आपण हेल्थ विषयी जाणून घेऊ की हेल्थ विषयी हा महिना कसा असणार आहे. हेल्थ विषयी छान महिना आहे. म्हणजे ज्याही काही गोष्टी निगेटिव्ह आतापर्यंत होत्या तुमच्या आयुष्यामध्ये, ज्याही काही गोष्टी स्टेबल करण्याचा तुम्ही प्रयत्न करत होते, ज्याही गोष्टीवर तुम्ही हार्डवर्क करत होते, ट्रीटमेंट असेल किंवा एखाद्याला नसतं का डाएट करायचं असतं, तो खूप महिन्यापासून डाएट करत येतो, खूप महिन्यापासून त्याची प्लॅनिंग होत असते, खूप महिन्यापासून ही योग्य वेळ आलेली आहे ॲक्च्युअलमध्ये ती गोष्ट सक्सेस होण्याची आणि पूर्ण परिवार तुम्हाला त्याच्यामध्ये साथ देणार आहे. किंवा हेल्थ वाईज तुम्हाला काही प्रॉब्लेमही असेल, जसं डायबिटीज पर्सन असतात जे खूप दिवसांपासून डायबिटीज कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतील किंवा हार्ट पेशंट असतील जे हार्ट व्यवस्थित राहिलं पाहिजे किंवा एनिथिंग कुठलाही पेशंट असेल किंवा कुठल्याही प्रकारे तुम्हाला जिम लावायचा असेल तर जिम तुम्ही इतक्या दिवसांपासून योग्य पद्धतीने जिम करू शकत नसाल किंवा भेटत नसेल तर या महिन्याला चांगली जिम मिळणार आहे. तुम्ही तितका टाइम काढू शकणार आहात की तुम्ही जिमला जाल वगैरे. आता सगळ्या काही छान होणार आहे. फ्रुटफुल रिझल्ट तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये या महिन्यामध्ये दिसणार आहे, छान दिसणार आहे. सो आता आपण ओव्हरऑल महिना कसा जाणार आहे. ओव्हरऑल महिना हा सगळ्या गोष्टींना तुम्ही ओव्हरकम कराल, स्टेबिलिटीचाच आहे तसा बघायचा म्हटला तर फ्रुटफुल रिझल्ट तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे. हे कार्डही हे सजेस्ट करतंय की तुम्हाला जर बेबी कन्सीव्ह करायचा असेल तर तुम्ही बेबी कन्सीव्ह करू शकतात. चान्स घ्यायचा असेल तर बिनधास्त या महिन्यामध्ये चान्स घ्या. बेस्ट महिना आहे. इमोशनली तुम्ही बॅलन्स असणार आहात, इमोशनली सगळ्या काही गोष्टी छान करणार आहेत. तुमच्याकडे तेवढी ॲथॉरिटी आहे. तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे. जसं मी इथे सांगितलं की चांगल्या पद्धतीने करा. आहात तुम्ही चांगलेच पर्सन आहात. फक्त कधी कधी असं असतं ना की आयुष्यात आलेले काही चुकीचे अनुभवांमुळे व्यक्ती बदलून जातो. सो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, चांगुलपणा नेहमीच कामात येतो, चांगुलपणा नेहमीच तुम्हाला हेल्प करतो. कारण देवाच्या दारावर ह्या सगळ्या गोष्टी काउंट केल्या जातात. तेव्हा तुमच्या निगेटिव्ह गोष्टी जर छोट्या असल्या तर त्याची शिक्षा तेवढीच असते. तर म्हणजे जेवढी पॉझिटिव्ह गोष्टी करतायत तितकंच निगेटिव्ह जर तुम्ही त्याच्या मानाने कमीही केली असेल पण त्याची शिक्षा तुम्हाला मिळेलच, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि आपण चुकीच्या गोष्टी सहन करण्याच्या मनस्थितीत कधीच नसतो. चुकीचा फेस, चुकीच्या गोष्टी आपली छोटी जरी असली ना तरी ते आपल्याला आभाळा एवढी वाटत असते. तर त्याच्यासाठी जे चांगलं आहे चांगलं करण्याचा प्रयत्न करा, चांगलं देण्याचा प्रयत्न करा, चांगलं वागण्याचा प्रयत्न, म्हणजे लोकांचा विचार करूनच कुठलीही गोष्ट करायची की आपल्यामुळे कुणाचं मन दुखणार नाही, आपल्यामुळे कुणाचं नुकसान होणार नाही, हेही तुम्हाला लक्षात घ्यायचंय. सो रीडिंग आवडली असेल, गायडन्स तुम्हाला आवडलं असेल, रीडिंग रेझिनेट झाली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.